Friend, today we'll discuss about lecture number 14 पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. विद्यार्थी मित्रांनो, आपला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधलं 14वा नंबरचं लेक्चर चालू आहे. या लेक्चरमध्ये खालच्या पिरियडमध्ये तुम्ही फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन मेकिंग इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द लाईन x बरोबर 3 असा कॉन्सेप्ट पाहिला होता. आज तोच प्रश्न आहे, फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन मेकिंग इक्विलॅटरल ट्रायंगल y इज इक्वल टू 3. आता इक्विलॅटरल ट्रायंगल y इज इक्वल टू एनी कॉन्स्टंट आपण घेऊ शकतो. आपण काय करू, एकदा दोन्ही डायग्रामचं कंपॅरिझन या ठिकाणी करू, म्हणजे तुम्हाला नेमकं समजेल डायग्राम कशी चेंज होते. जर तुमचं x बरोबर 3 असेल तर अशा प्रकारच्या लाईन तुम्ही डेव्हलप केल्या होत्या. पहा, x इज इक्वल टू 3 जर असेल तर ही तुमची x इज इक्वल टू 3 आहे, बरोबर आहे. x इज इक्वल टू 3 ही तुमची पहिली लाईन ओरिजिनमधून पास होणारी आणि ही तुमची दुसरी लाईन ओरिजिनमधून पास होणारी. या लाईननं तुमचा 60 डिग्रीचा अँगल तयार केला होता. म्हणजे या ठिकाणी हा 60 डिग्री आहे, हा 60 डिग्री आहे, हा टोटल 60 आहे, म्हणजे हा 30 घेतला होता तुम्ही. एक इन्क्लायनेशन हे घेतलं होतं 30 डिग्रीचं आणि दुसरं इन्क्लायनेशन हे घेतलं होतं तुम्ही, ते आलं तर तुमचं 150 डिग्रीचं. किती आलं तर तुमचं इन्क्लायनेशन 150 डिग्रीचं. आज सेम प्रॉब्लेम पाहून राहिलेलं आपण. पहा, या ठिकाणी फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन मेकिंग इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द लाईन y बरोबर 3. हा x ॲक्सिस आहे, हा तुमचा y ॲक्सिस आहे. इथे x बरोबर 3 होतं कालच्या गणितामध्ये, पॅरलल टू y ॲक्सिस होतं. पॅरलल टू कोणचा ॲक्सिस होता? y ॲक्सिस. आता आज तुमची लाईन y बरोबर 3 म्हणजे कोणाला पॅरलल आहे? पॅरलल टू x ॲक्सिस. y बरोबर 3 इट इज पॅरलल टू y ॲक्सिस. ही तुमची लाईन. आता ओरिजिनमधून दोन लाईन पास करायचे, इक्विलॅटरल ट्रायंगलवाला जॉईंट इक्वेशन तयार झालं पाहिजे. तर पहा, ही झाली तुमची पहिली लाईन आणि या ठिकाणी ही झाली तुमची दुसरी लाईन. अशा तुमचा या ठिकाणी इक्विलॅटरल ट्रायंगल तयार झालेला आहे. जर आपण विचार केला, सर तुम्ही दोन्ही डायग्राम एका टाईम का काढल्या बा, कन्फ्यूज न होण्यासाठी. ही डायग्राम पूर्ण अशी फिरवली, रोटेट केली तुम्ही, पूर्ण रोटेट केली की ही डायग्राम तयार होते. दोन्ही डायग्रामचा अभ्यासासाठी मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आता इथला अँगल किती डिग्रीचा आणि इथला अँगल किती डिग्रीचा याच्यामधला फरक आपल्याला फक्त पाहायचा आहे. तर मी काय करतो, आता तुमची ही डायग्राम काढून टाकतो. या डायग्रामवर आपण कॉन्सन्ट्रेट करू. फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन मेकिंग इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द लाईन y इज इक्वल टू 3 और y इज इक्वल टू एनी कॉन्स्टंट. y इज इक्वल टू एनी कॉन्स्टंट. कोणची टर्म घ्या, उत्तरामध्ये काहीच फरक पडणार नाही. हा O असेल, हा तुमचा A, हा तुमचा B आहे, बरोबर आहे. का म्हणतो पहा, OA कॉमा OB आर एनी टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. पहा, डायग्राम दिसत असेल तर OA अँड OB आर द एनी टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. डायग्रामला एकही मार्क नाही, पण डायग्राम जर असेल तर आपण प्रश्न पूर्ण तयार करू शकतो. म्हणजे आपल्याला गाईडलाईन्स भेटते डायग्रामहून चालायचं. OA अँड OB विथ द टू लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अँड द लाईन कोणची? y इज इक्वल टू 3 मेकिंग इक्विलॅटरल ट्रायंगल. मेकिंग कोणचा ट्रायंगल? इक्विलॅटरल ट्रायंगल. आपण जर डायग्राम काढलेली असेल तर आपण लगेच काय म्हणतो डायग्राममध्ये, पहा, इक्विलॅटरल ट्रायंगल ॲज शोन बिलो. डायग्राम काढली म्हणजे आपल्याला सपोर्ट भेटला. ट्रायंगल OAB इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. हा कोणचा ट्रायंगल तयार झाला? इक्विलॅटरल ट्रायंगल. या इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये आपल्या साईडची काहीच घेणं देणं नसते. तुम्हाला माहिती आहे तिन्ही साईड्स इक्वल आहे. इथं मेन काय आहे? अँगल O, अँगल A, अँगल B मस्ट बी इक्वल टू 60 डिग्री. हा तुमचा 60 डिग्री आहे, हाही 60 डिग्री आहे, हा टोटल 60 डिग्री आहे. हा टोटल 60 डिग्री OI जर बायसेक्टर असेल तर हा 30 येईल आणि हाही तुमचा 30 डिग्रीचा अँगल येईल. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. म्हणजे OAB इज इक्वल टू 60 डिग्री. OY इज बायसेक्टर ऑफ O. आता देअरफोर आता आपल्याला इन्क्लायनेशन तयार करायचं, त्या ठिकाणी अँगल डेव्हलप करायचे. डायग्राममध्ये काय तयार होते पहा, हा जर 30 असेल तर हा किती डिग्रीचा असेल सांगा? 60 डिग्रीचा. किती डिग्रीचा? 60 डिग्रीचा. डायग्राम महत्त्वाची आहे पहा. OY इज अ बायसेक्टर ऑफ O. देअरफोर OA मेक्स ॲन अँगल 60 डिग्री. किती डिग्री?
60 डिग्री विथ एक्स ॲक्सिस. हा पॉईंट तुम्हाला कळलं पाहिजे की ओ एनं जो अँगल तयार केला तो 60 डिग्रीचा अँगल कसा झालेला आहे. पहा ओ एचा जो तुमचा 60 डिग्रीचा अँगल दिसून राहिलेला आहे तो किती सिम्पल आहे. पहा हा तुमचा 60 आहे, हा 30 आहे, हा 30 आहे. टोटल जर 90 असेल तर हा तुमचा 60 असेल. म्हणजे या ठिकाणी ओ ए मेक्स अन अँगल 60 डिग्री विथ एक्स ॲक्सिस. ओ ए मेक्स अन अँगल 60 डिग्री विथ एक्स ॲक्सिस. त्याच वेळेस तुम्ही ओ बीचं सुद्धा त्या ठिकाणी रोटेशन काढू शकता. मला जर ओ बीचं काढायचं असेल तर पहा या ठिकाणी ओ बीचं अलॉंग एक्स ॲक्सिस आलं. हे 60, हे 30, 90 आणि हे 30, 120 येते. ते पुढं सांगतो मी तुम्हाला. ओ एक्स मेक्स अन अँगल 60 डिग्री विथ एक्स ॲक्सिस. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन ओ ए, स्लोप ऑफ लाईन ओ ए. मग आता तुम्हाला स्लोप काढायच्या भरपूर मेथड्स माहिती आहे, 6-7 मेथड माहिती आहे. मग आता तुम्ही x2 y2 मायनस y1 आपण x2 मायनस x1 घेऊ शकता का? नाही. मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय घेऊ शकता का? नाही. इथं कोण दिलेलं आहे? इन्क्लायनेशन दिलेलं आहे. ओ ए मेक्स अन अँगल 60 डिग्री विथ एक्स ॲक्सिस. स्लोप ऑफ लाईन ओ ए काय असेल पहा, m इज इक्वल टू टॅन थिटा इज इक्वल टू टॅन 60 इज इक्वल टू √3. याचा स्लोप √3 आला. मग आता ओ ए कुठून पास झाली? ओरिजिनमधून. बट बरोबर आहे. इक्वेशन ऑफ लाईन ओ ए, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. कोणतीही लाईन ओरिजिनमधून जर पास होत असेल तर त्या लाईनचं येणारं इक्वेशन असते y इज इक्वल टू एम एक्स. वाय इज इक्वल टू काय असते? एम एक्स. म्हणजे इथं काय येईल पहा, y इज इक्वल टू √3x. इथे येईल तुमचा √3x मायनस वाय इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 2. पहा किती सिस्टमॅटिक टर्म तयार झाल्या. पहिले आपण डायग्राम तयार केली. ओ ए ओ बी यानं इक्विलॅटरल ट्रायंगल तयार केला, वाय बरोबर 300. अँगल डेव्हलप केला. ओ एचं इन्क्लायनेशन किती आलं? 60 आलं. म्हणजे स्लोप काढला, टॅन थिटा √3 आला. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आला, वाय इज इक्वल टू एम एक्स. वाय इज इक्वल टू √3x आलं. √3x मायनस वाय बरोबर 0 आलं. झालं तुमचं त्या ठिकाणी. आता तुम्हाला ओ बीचं इन्क्लायनेशन काढायचं आहे. पहा इन्क्लायनेशन ऑफ ओ बी, इन्क्लायनेशन ऑफ ओ बी. बरेचसे मुलं डायग्राम न काढता प्रॉब्लेम सॉल्व करता त्यांना पाठ करणं पडते ओ बीचं इन्क्लायनेशन कसं आलं. हे बा हा टोटल अँगल 90 डिग्रीचा होता. हा 30, हा 60, हा 90. हा जर 30 डिग्रीचा तर हा बी 30 डिग्रीचा. बरोबर आहे बाय प्रॉपर्टी. हा 30 डिग्री तर हा 30 डिग्रीचा. टोटल ओ बीचं इन्क्लायनेशन किती झालं? 60 + 30 + 30. इन्क्लायनेशन्स ऑफ ओ बी इज 120 डिग्री. किती आलं तुमचं? 120 डिग्री. दॅट इज थिटा बरोबर 120 डिग्री. स्लोप काय येईल पहा, स्लोप ऑफ ओ बी. स्लोप ऑफ ओ बी बरोबर एम बरोबर टॅन थिटा बरोबर टॅन 120. तुम्हाला माहिती आहे टॅन 120 डायरेक्ट काढता येत नाही. 90च्या पुढच्या टर्म अलाइड अँगलला काढता स्टँडर्ड असेल तर. इथं आलं टॅन 90 + 30. कोणाला तुमचं टॅन 90 + 30. 90 + 30 सेकंड क्वाड्रंटमध्ये येतो. 90 किंवा 270 आला तर टॅनचा कॉट, साईनचा कॉस, सेकचा कोसेक करतो. माहिती आहे तुम्हाला. इथं येईल तुमचा सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन निगेटिव्ह. इथं येईल -cot30. द व्हॅल्यू ऑफ -cot30 मस्ट बी इक्वल टू -√3. द व्हॅल्यू ऑफ टॅन्स cot30 मस्ट बी इक्वल टू -√3. आता देअरफॉर इक्वेशन 1, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन काय असेल पहा, इक्वेशन 1 y इज इक्वल टू -√3x. दॅट इज √3x प्लस y इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 3. सिस्टमॅटिक प्रॉब्लेम डेव्हलप होऊन राहिला. पहिले ओ ए घ्यायचं, त्याचं इन्क्लायनेशन काढून पहिली लाईन तयार करायची. ओ बी घ्यायचं, ओ बीचं इन्क्लायनेशन काढायचा, स्लोप काढायचा, ती लाईन तयार करायची. दोन्ही लाईन तयार झाल्या. आपल्याला विचारलेले जॉईंट इक्वेशन पहा वरती हेडिंग काय, फॉर्म इक्वेशन 2,3 जॉईंट इक्वेशन 2 आणि 3 वरून त्याचं येणारं जॉईंट इक्वेशन काय आहे ते तुम्हाला सांगायचं. मी इथे किती आलं पहा, √3x मायनस वाय √3x प्लस वाय इज इक्वल टू 0. आपण असेच प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहे, पण त्या गणितामध्ये स्लोप दिलेला आहे. समजा बा √3 मायनस √3 जॉईंट इक्वेशन काढा. तेच गणित हे फक्त मॉडिफाईड झालेलं आहे. इथं कोण आलं पहा, a मायनस बी ए प्लस बी √3x² मायनस वायचा स्क्वेअर इज इक्वल टू 0. दॅट इज 3x² मायनस y² इज इक्वल टू 0. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन. दिस इज रिक्वायर्ड
इक्वेशन. पहा मित्रांनो, आपण ॲट ए टाईम दोन गणितं शिकवलेले. एक्स बरोबर 3 आणि वाय बरोबर 3 मधला फरक काय होतो तो तुम्हाला सांगितलेला आहे. फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन मेकिंग इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द लाईन वाय बरोबर 3 ऑर एनी कॉन्स्टंट. लगे डायग्राम पहिले काढायची, डायग्रामला मार्क नसतात तरी डायग्राम काढायची. पूर्ण डायग्राम काढल्यानंतर अँगल तयार करायचे. 60 60 60 बायसेक्टर असल्यामुळे 30 30 हा 60. ओएचं इन्क्लायनेशन किती आलं 60 डिग्री. एम बरोबर tan 60√3 म्हणजे वाय बरोबर एम एक्स पहिलं इक्वेशन आलं. ओबीचं इन्क्लायनेशन महत्त्वाचं आहे. 60 + 30 + 30 120 डिग्री. 120 90 + 30 मायनस कॉट 30 मायनस √3 वाय इज इक्वल टू एम एक्स. दुसरं इक्वेशन दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय केलं. a - b a + b इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. मित्रांनो, आपल्याला आज कंपॅरिझन स्टडीचे 2 प्रॉब्लेम सॉल्व करायचे. आत्ता जे प्रॉब्लेम सॉल्व केलेले तेच प्रॉब्लेम डबल घेतलेले. त्या ठिकाणी फक्त शब्द राहत होता मेकिंग इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द लाईन एक्स बरोबर एनी कॉन्स्टंट वाय इज इक्वल टू एनी कॉन्स्टंट. प्रश्न तसाच आहे. प्रश्नात केअरफुली ऐकायचं काय दिलेलं आहे पहा. फाइंड द कंबाईन्ड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. मला जर कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स करायचं असेल तर मला 2 लाईन्स लागणार आहे. पण 2 लाईनपैकी एकाच लाईनचं इन्क्लायनेशन दिलेलं असेल, दुसरं इन्क्लायनेशन तुम्हाला तयार करायचं असेल. पहा, फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन मेकिंग अन अँगल 60 डिग्री विथ वाय ॲक्सिस. आता ओरिजिनमधून पास होणाऱ्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्सपैकी एका लाईननं वाय सोबत 60 डिग्रीचा अँगल तयार केला, त्यावेळेस त्याचं येणारं कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स म्हणजे काय ते सांगा. तर एक सरळ आपल्याला माहीत पाहिजे. ओरिजिनमधून पास होणाऱ्या लाईननं वाय सोबत 60 डिग्रीचा अँगल तयार केलेला आहे. एकाच लाईननं 60 डिग्रीचा अँगल तयार केलेला असेल किंवा त्यांना दिलेला असेल, दुसरा अँगल आपल्याला तयार करता आला पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय करायचं, या डायग्रामकडे जर तुम्ही पाहिलं तर याला तुम्ही ओरिजिन असं नाव दिलं. ओ एक नाव लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आणि ओ बी इज अनादर लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. ओ ए अँड ओ बी विथ द 2 लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. मग आता पहिल्या लाईनचं इन्क्लायनेशन अबाउट वाय ॲक्सिस किती डिग्री आहे 60. मग आपल्याला 60 नाही कन्सिडर करायचं. काय करायचं पहा, लेट ओ ए अँड ओ बी, पहा बोर्डवर, लेट ओ ए अँड ओ बी आर टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. आपल्याला कंबाईन इक्वेशन काढण्यासाठी 2 लाईनचीच आवश्यकता असते. तुम्ही असं कंबाईन इक्वेशनसाठी 1 लाईन घ्या. एका लाईनपासून जॉईन इक्वेशन येणारच नाही, कंबाईन इक्वेशन येणार नाही, 2 लाईन्स लागतील. ओ ए अँड ओ बी विथ द 2 लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, बरोबर आहे. द लाईन मेकिंग, पहा, द लाईन मेकिंग an angle of 60 डिग्री विथ वाय ॲक्सिस. तुमची दिलेली लाईन वाय ॲक्सिस सोबत 60 डिग्रीचा अँगल तयार करते. जर हा टोटल अँगल जर 90 डिग्रीचा असेल तर हा जर 60 डिग्रीचा, हा किती डिग्रीचा 30. पहा केअरफुली, हा वाय ॲक्सिस सोबतचा अँगल जर 60 डिग्रीचा असेल मग हा किती डिग्रीचा झाला 30 डिग्रीचा. द लाईन मेक एन अँगल 60 डिग्री विथ वाय ॲक्सिस. देअरफोर, पहा किती सोपं आहे. इन्क्लायनेशन, आत्ताचेच प्रॉब्लेम डबल, ऑफ ओ ए, इन्क्लायनेशन्स ऑफ ओ ए इज 30 डिग्री. इन्क्लायनेशन ऑफ ओ ए किती डिग्री आलं 30 डिग्री. देअरफोर स्लोप ऑफ ओ ए, आत्ता जे गणित सोडवलं तेच काय, m इज इक्वल टू tan थीटा इज इक्वल टू tan 30, दॅट इज m इज इक्वल टू 1/√3. m इज इक्वल टू काय आलं 1/√3. असंच काम ओबीचं करायचं. सेम तो प्रॉब्लेम आहे तुमचे, 4ही प्रॉब्लेम सारखे होते. पहा, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन काय पहा, y इज इक्वल टू mx implies that y is equal to 1/√3x implies that √3y is equal to x, that is x minus √3y is equal to 0. इक्वेशन नंबर 1. चल आता ओबीचं इन्क्लायनेशन काढा. इन्क्लायनेशन ऑफ ओबी जरा डोकं लावून काढा, शांततेने काढा. हा तुमचा 60, हा 30, हा किती डिग्रीचा आहे 60 डिग्रीचाच. डायग्राम दिसत नसेल तर तुम्ही तयार करा. टोटल इन्क्लायनेशन इकडे पहा, हे ओबीचं इन्क्लायनेशन आलं 60 आणि 60 बरोबर 120 अधिक 30 150.
किती आलं बा? इन्क्लायनेशन ऑफ ओ बी इज 150 डिग्री. 4-4 5-5 वेळेस एकच प्रॉब्लेम भाषा बदलून होऊन राहिलेला आहे. दॅट इज एम इज इक्वल टू टॅन 150 इज इक्वल टू टॅन 90 प्लस 60. किती आला तुमचा टॅन? 90 प्लस 60. दॅट इज एम इज इक्वल टू मायनस कॉट 60 मायनस कॉट 60 1/√3. मायनस कॉट 60 किती तुमचा? 1/√3. देअरफॉर इक्वेशन काय आलं? y इज इक्वल टू mx दॅट इज मायनस 1/√3 इंटू एक्स that is √3y is equal to minus x implies that x plus √3y is equal to 0. जशीच्या तशी कॅल्क्युलेशन होऊन राहिलेलं आहे. फक्त थोडी टेक्निक आणि बोलण्याची भाषा बदलून राहिलेली आहे की या ठिकाणी वाय सोबत 60 डिग्रीचा अँगल तयार झाला. बरं, वाय सोबत 60 डिग्री तयार झाला तर ओ एचं 30 इन्क्लायनेशन आलं. पहिलं इक्वेशन तयार झालं. ओ बीचं इन्क्लायनेशन तुमचं समजलं तुम्हाला. ॲक्च्युअल 150 कसं आलं? दुसरं इक्वेशन तयार झालं. फॉर्म इक्वेशन 1, 2 इक्वेशन 1 आणि 2 वरून जॉईंट इक्वेशन पहा कसं आलं तर एक्स मायनस √3y. आत्ताचे प्रॉब्लेम डबल आले. एक्स प्लस √3y मस्ट बी इक्वल टू 0. ए मायनस बी ए प्लस बी एक्स स्क्वेअर मायनस √3yचा स्क्वेअर इज इक्वल टू 0. दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. दिस इज रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन. दिस इज रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन. हे त्याचं रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन आलं किंवा कंबाईन इक्वेशन तयार झालं. वाय सोबत 60 डिग्रीचा जर अँगल तयार होतो, एक्स सोबत 30 येतोय म्हणजे ओ एचं 30 इन्क्लायनेशन असताना पहिलं इक्वेशन, ओ बीचं 150 इन्क्लायनेशन आहे दुसरं इक्वेशन, दोन्ही सॉल्व करायचे. आता ॲक्च्युअल मला एक प्रॉब्लेम शिकवायचा होता, एक तुम्हाला द्यायचा होता, पण दोघांचं कंपॅरिझनमध्ये जर अभ्यास केला तर आपण कधीच आयुष्यात विसरत नाही. पहा, फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन मेकिंग अन अँगल 60 डिग्री विथ एक्स ॲक्सिस. डबल तुम्हाला कंबाईन इक्वेशन काढायचं म्हणजे दोन लाईन्स काढायच्या. म्हणजे हा एक्स आहे, हा वाय आहे. ओरिजिनमधून पास होणारी पहिल्या लाईनला जर मी ओ ए कन्सिडर केलं तर हा अँगल 60 डिग्रीचा आला ओ एचं इन्क्लायनेशन. हा जर 60 असेल तर उरलेला हा किती डिग्रीचा आहे? 30. मग हा किती डिग्रीचा आहे? 30. मग आता ओ बीचं इन्क्लायनेशन बी तोंडी सांगा बरं, घरी केलं ते तुम्हाला गणित. हे बा 60 30 30 हे आलं 120 डिग्री झालं. आता जसा प्रॉब्लेम सॉल्व केला तसंच तुम्हाला सॉल्व करायचा. शब्दही बदलायचा नाही, फक्त सांगायचं ओ ए ओ बी आर टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. ओ ए ओ बी आर टू लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ओ ए आणि ओ बी ह्या दोन लाईन ओरिजिनमधून पास झालेल्या आहेत. दोन लाईन जर ओरिजिनमधून पास झालेल्या असतील, गिवन काय पहा, इन्क्लायनेशन्स ऑफ लाईन कोणत्या एका लाईनचं इज 60 डिग्री विथ एक्स ॲक्सिस. 60 डिग्री विथ कुठे? एक्स ॲक्सिस. डायग्राम जर असेल तर आपल्याला दिसते 60 डिग्री विथ द एक्स ॲक्सिस. देअरफॉर एम इज इक्वल टू टॅन 60, एम इज इक्वल टू √3. एम इज इक्वल टू किती आलं तुमचं? √3. एम इज इक्वल टू जर तुमचं √3 आलेलं असेल तर आता काय करायचं पहा, एम इज इक्वल टू √3 आलेलं आहे. मग इक्वेशन ऑफ ओ ए तुम्हाला माहिती आहे ओरिजिनमधून y इज इक्वल टू mx, y इज इक्वल टू √3x implies that √3x minus y is equal to 0. इक्वेशन 1. आता काय करायचं पहा, त्या 60 डिग्रीच्या अँगलवरून ओ बीचं इन्क्लायनेशन काढायचं. त्या 60 डिग्रीच्या अँगलवरून तुम्हाला ओ बीचं इन्क्लायनेशन काढायचं आहे. इन्क्लायनेशन ऑफ ओ बी पहा, इन्क्लायनेशन ऑफ ओ बी. आता हा 60 डिग्रीचा दिलेला आहे गिवन, म्हणजे हा 30चा आहे, हा 30चा आहे. म्हणजे इन्क्लायनेशन ऑफ ओ बी किती आला तुमचा? 120 डिग्री. थिटा बरोबर किती? 120. एम इज इक्वल टू टॅन 120 टॅन 90 प्लस 30. एम इज इक्वल टू मायनस कॉट 30 मस्ट बी इक्वल टू मायनस √3. आता ओ बी कुठून पास झाला? ओरिजिनमधून. वी नो ओरिजिनमधून पास होणाऱ्या लाईनचं इक्वेशन y इज इक्वल टू mx, y इज इक्वल टू मायनस √3x,
√3x प्लस वाय मस्ट बी इक्वल टू 0 इक्वेशन सेकंड. चला कंबाईन इक्वेशन तयार करायचं. ओ एचं 60 डिग्री, ओ बीचं 120 डिग्री. एक इक्वेशन, दोन इक्वेशन तयार झालं. फॉर्म इक्वेशन 1,2. इक्वेशन 1 आणि 2 वरून जॉईंट इक्वेशन 3x मायनस वाय 3x प्लस वाय इज इक्वल टू 0. a मायनस बी ए प्लस बी √3x² मायनस y² इज इक्वल टू 0. दॅट इज 3x² मायनस y² बरोबर 0. दोन्ही प्रॉब्लेम तुम्हाला इथं सॉल्व करून दाखवले, कंपॅरिझन करून दाखवले, म्हणजे तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. पण पुस्तकामध्ये वेगवेगळ्या मेथड्स असतात. पुस्तकामध्ये याचा अँगल कन्सिडर करून tan θ इज इक्वल टू m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2 यानेही सॉल्व करतात. आता मुलं ऐकत नाही, नंतर विचारता का सर आम्ही असं सोडवलं मग बरोबर आहे का? शब्द आहे का? हे दोन्ही गणित सॉल्व करण्याच्या तुमच्या जो 2 मेथड्स आहे, एक पहिली ही मेथड्स आहे जी डायग्रामवर आधारित आहे, काहीच कन्फ्युजिंग होत नाही. tan θची जी मेथड्स आहे ती पाठांतर होती, ती लक्षात राहिली थोड्या दिवस की डबल विसरून जाते, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितली नाही, पण तुम्ही तो प्रॉब्लेम त्या पद्धतीने सॉल्व करू शकता. tan θ इज इक्वल टू m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. माझ्या मते तुम्हाला दोन्ही प्रॉब्लेम समजले असतील. सकाळचा याच्या अगोदरचा तुम्हाला मी इक्विलॅटरल ट्रायंगलचा प्रॉब्लेम जो शिकवला खालचा ना आजचा, हे एकच गणित होते, पण आपण जे 4 गणित बनवले ते तुम्हाला समजले असतील. सरांनी तुम्हाला सेम प्रॉब्लेम डबल बोर्डवर लिहिलेला आहे. फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू ओरिजिन मेकिंग अन अँगल ऑफ π/6 किंवा 30 डिग्री विथ द लाईन 3x प्लस वाय मायनस 6 इज इक्वल टू 0. ही जी सर डायग्राम काढायचा प्रयत्न करून राहिलेले आहे, ही काय ॲक्युरेट डायग्राम नाही आहे, हे गाईडलाईन्सची डायग्राम आहे. आपल्या डायग्रामला एकही मार्क नसतो. हा तुमचा एक्स ॲक्सिस, हा तुमचा वाय ॲक्सिस, हा तुमचा ओरिजिन. पण डायग्राम काय करते, आपल्याला मार्गदर्शन करते. जसं बायोमध्ये शिकताना एखादी डायग्राम काढली की पूर्ण डिस्क्रिप्शन लिहिल्या जाते, तसं आपल्या पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये व्हेक्टरमध्ये भरपूर डायग्राम मदत करतात. हे बा, ओरिजिनमधून पास होणारी लाईन मी घेतली OA, ओरिजिनमधून पास होणारी लाईन घेतली मी OB, बरोबर आहे. ह्या 2 लाईन ओरिजिनमधून पास झाल्या. समजा या लाईनचा स्लोप हा यम असेल, याचा यम असेल. तुम्हाला सांग दोन्ही स्लोप सेम कसे घेतले? सेम नाही. सपोज इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन OA अँड OB हॅव्हिंग स्लोप यम अँड द लाईन अनदर लाईन 3x प्लस वाय मायनस 6 बरोबर 0 मेकिंग अन अँगल π/6 डिग्री किंवा π/6 रेडियन किंवा 30 डिग्री. त्यावेळेस त्याचं येणारं जॉईंट इक्वेशन काढायचं. आता काय करायचं पहा, आपल्याला ओरिजिनमधून पास होणारे लाईनचा स्लोप, या लाईनचा स्लोप आणि अँगल याला जोडणारी क्वांटिटी घ्यायची. ओरिजिनमधून पास होणाऱ्या लाईनचा स्लोप, या लाईनचा स्लोप आणि अँगल याला जोडणारी एखादी क्वांटिटी एका. लगेच आपल्या मनात विचार येतो, सर अँगल इन टर्म्स ऑफ स्लोप, अँगल इन टर्म्स ऑफ ABH. इथे ABH दिलेला नाही, तर अँगल इन टर्म्स ऑफ स्लोपवर आधारित प्रॉब्लेम हा tan θ इज इक्वल टू मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. या प्रॉब्लेमच्या साईडला लिहायचं. प्रॉब्लेम डिपेंड अपॉन tan θ m1 मायनस m2 1 प्लस m1 m2. पहा डायग्रामवर, हा लेट OA OB बी द two lines having slope m and passing through origin. आता शब्दरचना कशी बदला, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. असं म्हटलं मी, OA अँड OB विथ द 2 लाईन पासिंग थ्रू ओरिजिन हॅव्हिंग स्लोप m. ओरिजिनमधून 2 पास होणाऱ्या लाईनचा स्लोप हा माझा किती डिग्रीचा, किती आहे, m आहे. त्याच्यानंतर द लाईन, दुसरी कोणची लाईन आहे पहा, द लाईन 3x प्लस वाय मायनस 6 इज इक्वल टू 0 मेकिंग ॲन अँगल तुम्ही π/6 रेडियन म्हणा किंवा 30 डिग्री म्हणा विथ OA और OB. आता त्यानं काय केलं माहिती आहे का, लाईननं काय केलं की तुमचा लाईननं OA किंवा OB सोबत, OA सोबत केला का OB सोबत केला कुठं आपल्याला माहिती आहे, पण आपण असं म्हणून राहिलो अँगल. लाईननं काय केलं, या OA किंवा OB सोबत 30 डिग्रीचा अँगल तयार केला. म्हणजे तो इथं बी असू शकतो आणि तुमचा इथंही असू शकतो. अँगल कुठे आपल्याला एक्झॅक्ट माहीत नाही, फक्त आपण टेंटेटिव्ह प्रयत्न करून राहिलो. ओरिजिनमधून पास होणाऱ्या लाईनचा स्लोप m आहे. त्याच्यानंतर या लाईननं याच्यापैकी कोणासोबत तरी एकासोबत 30 डिग्रीचा अँगल तयार केला, त्यावेळेस त्याचं येणारं जॉईंट इक्वेशन काय ते सांगा. मग आपण मेक अन अँगल सांगितला. आता आपण स्लोप ऑफ लाईन 1 किती आलं पहा,
या ठिकाणी एम इज इक्वल टू मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय. याला यम यम जर म्हटलं तर याला यम नका म्हणू, याला M1 म्हणा. याला काय म्हणा, M1. मग M1 बरोबर -3/1 बरोबर -3. आता या OA-OBचा स्लोप यम आहे, या लाईनचा स्लोप M1 आहे. तर M1 आणि अँगल याला जोडणारं कोण आहे, M1 आणि अँगल याला जोडणारं कोण आहे. लगेच तुम्ही काय म्हटले पहा, अँगल इन टर्म्स ऑफ स्लोप, इन टर्म्स ऑफ स्लोप. अँगल इन टर्म्स ऑफ स्लोप का असेल पहा, या ठिकाणी असेल अँगल इन टर्म्स ऑफ स्लोप टॅन थिटा इज इक्वल टू M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 M2. टॅन थिटा इज इक्वल टू M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 M2. थिटा कोण आहे, टॅन 30 इज इक्वल टू M मायनस M1 अपॉन 1 प्लस M1. म्हणजे आपला M1च्या जागी M आला, M2 जागी M1 आला. मग टॅन 30 बरोबर कोण, 1/√3 M जसंच्या तसं. M1 म्हणजे कोण आहे, -3 अपॉन 1 प्लस M इंटू -3. M इंटू कोण आलं तुमचं, -3. कॅल्क्युलेशन एकदम शांततेनं करायची तुम्हाला पहा. 1/√3 इज इक्वल टू M प्लस 3 अपॉन 1 - 3M. 1 मायनस कोण आलं तुमचं, 3M. जर तुम्हाला मॉड काढायचा असेल तर प्लस मायनस घ्यायचं किंवा स्क्वेअरिंग करायचं. काय येईल पहा, 1 - 3M इंटू √3 इंटू M प्लस 3. क्रॉस मल्टिप्लाइड केलं, याला याला मॉड काढायचा म्हणजे स्क्वेअरिंग किंवा प्लस मायनस लक्षात ठेवायचं. स्क्वेअरिंग बोथ साईड 1 - 3Mचा स्क्वेअर √3 इन ब्रॅकेट M प्लस 3 होल स्क्वेअर, सगळ्याचा स्क्वेअर आला. इथं आला 1 - 6M प्लस 9M स्क्वेअर 3M स्क्वेअर प्लस 6M प्लस 9. कॅल्क्युलेशन शांततेने करा. 1 - 6M प्लस 9M स्क्वेअर 3M स्क्वेअर प्लस 6M प्लस 9. इथं आलं 9M स्क्वेअर मायनस 6M प्लस 1 3M स्क्वेअर प्लस 18M प्लस 27. जवळ शांततेने पहा, 3M स्क्वेअर 18M प्लस 27. कुणीकडे एका साईडला ट्रान्सफर करा, पूर्ण टर्म ट्रान्सफर करा. याला ट्रान्सफर करा, याला ट्रान्सफर करा, याला ट्रान्सफर करा. 3M स्क्वेअर मायनस 9M स्क्वेअर. तुम्ही याला इकडेही करू शकत होते, ॲज यू लाईक. 3M स्क्वेअर मायनस 9M स्क्वेअर प्लस 18M प्लस 6M प्लस 27 मायनस 1 बरोबर 0. 3M स्क्वेअर मायनस 9M स्क्वेअर हा तिकडे गेला, प्लस 18M प्लस 6M प्लस 27 मायनस 1 इज इक्वल टू 0. 3M स्क्वेअरमधून 9मधून 3 गेले, मायनस 6M स्क्वेअर प्लस 24 का रे 24M प्लस किती मित्रांनो इथं, प्लस 26 इज इक्वल टू 0. प्लस 26 इज इक्वल टू 0 डिवायडेड बाय 2 किती आलं, मायनस 3M स्क्वेअर प्लस 8M प्लस 13 इज इक्वल टू 0. तर का हो सर, आतापर्यंत तुम्ही आम्हाला जेवढे जॉईंट इक्वेशन शिकवले तेवढे जॉईंट इक्वेशन तुमचे एक्स आणि वायमध्ये आले होते. हे जॉईंट इक्वेशनमध्ये आलेलं आहे. आपल्याला यममधल्या जॉईंट इक्वेशनचं कन्व्हर्शन एक्स वायमध्ये केल्या जाते. बेसिकमध्ये आपण त्याला हार्ट ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन म्हटलं होतं. काय म्हटलं होतं पहा, बट M इज इक्वल टू y/x. M इज इक्वल टू किती आलं, y/x. म्हणजे काय येईल पहा, -3y स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 8y/x प्लस 13 इज इक्वल टू 0. पहा आलं गणित. हे यमच्या जागी कोण आलं तुमचं, y/x. म्हणजे -3y स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर प्लस 8y/x प्लस 13 multiply by x square multiplied by x square minus 3y square plus 8xy plus 13x square is equal to 0. 13x square plus 8xy minus 3y square is equal to 0. This is required joint equation. This is कोणचं आहे तुमचं, required joint equation. जर माझा एखादा स्क्वेअर किंवा कॅल्क्युलेशन करणं जर इकडे तिकडे गेले तर आन्सर चुकू शकते.
त्याच्यामुळे तुम्हाला कॅल्क्युलेशन तुम्हाला जास्त चेक करायचे, माझ्यापेक्षा तुमचं लक्ष आहे का नाही तुम्हाला समजलं पाहिजे. काय गणित एवढं सिस्टमॅटिक आणि जबरदस्त होतं. ओरिजिनमधून पास होणाऱ्या लाईनचं कंबाईन इक्वेशन काढायचं, पण ओरिजिनमधून पास होणारी एखादी लाईन याच्यासोबत 30 डिग्रीचा अँगल तयार करते, त्यावेळेस त्याचं जॉईंट इक्वेशन काढा. मागच्या गणितामध्ये काय होतं, एक्स किंवा वाय सोबत अँगल तयार करते. इथं तसं नाही दिलेलं आहे. आता ही डायग्राम काय एक्झॅक्ट थोडी आहे, समजण्यासाठी काढली आपण. अशीच का काढली, कारण 3x + y एखादी एनी कॉन्स्टंट सी जर आला तर ती एक्स आणि वायला इंटरसेक्ट करणारी असते. ओरिजिनमधून पास होत नाही, हे तुम्हाला नॉलेज आहे तेवढं. मग या ठिकाणी OA OB विथ द 2 लाईन्स आहे पासिंग थ्रू ओरिजिन हॅव्हिंग स्लोप m. इक्वेशन ऑफ अनदर लाईन, याचा स्लोप काढला, तो m1 आला, याला m म्हटलं, त्याचा अँगल 30 डिग्री, स्लोप आणि अँगल जोडणारा इक्वेशन tan θ m1 - m2 1 + m1 m2. जर तुम्हाला मॉड काढायचा असेल तर स्क्वेअरिंग बोथ साईड 1 - 3m. इथं कॅल्क्युलेशन बरोबर पहा, चुकले असतील तर करेक्शन करा. 1 - 6m + 9m² 3m² 6m + 9 9m² मायनस इथं किती आलं पहा तुमचं, इथं आलेलं आहे तुमचं 3m². हां, 3m² - 9m² + 18m - 6m + 27 - 1 हे आलं तुमचं -6m² 24. 2ने डिवाइड केल्यावर 3, इथं 8, इथं 13. चुकला असेल तर करेक्शन करा. m = y/x. दिस इज अ रिक्वायर्ड आन्सर. अशा प्रकारे उद्या प्रॉब्लेम शिकायचे. या अशाच लाईनसोबत 45 डिग्रीचा अँगल, अशाच लाईनसोबत 60 डिग्रीचा अँगल. सो स्टॉप हिअर. थँक्यू.